नमस्कार. आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी जो काही मुसळधार पाऊस पडलेला होता, विशेष करून आष्टी तालुक्यामध्ये ज्या काही जमिनी पुराच्या पाण्यामुळं वाहून गेलेल्या होत्या, एकंदरीत जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं, त्या शेतकऱ्यांच्या नुकसानासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केलेल्या होत्या आणि या योजनेमधून शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल अशा पद्धतीने त्यांनी एक घोषणा केली होती. केंद्राच्या काही गाईडलाईन्स आहेत, NDRFच्या काही गाईडलाईन्स आहेत, ज्या महाराष्ट्र शासनाच्या SDRFच्या गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्सनुसार 2 हेक्टरपर्यंत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या संदर्भामध्ये केंद्र आणि महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये मदत करू शकतं, अशा पद्धतीचे गाईडलाईन्स शासनाच्या असताना आष्टी तालुक्यामध्ये एक तुगलकी फरमान आष्टीच्या तहसीलदाराने सोडले आणि 2 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांचं बिलकुल तुम्ही पंचनामे करू नका. एक अल्पभूधारक म्हणजे 10 गुंठे 15 गुंठे वगैरे वगैरे अशा पद्धतीचेच पंचनामे करा, असं एक अलिखित त्यांनी फरमान सोडले. तलाठ्यावर प्रचंड दबाव टाकतात आहेत वैशाली पाटील मॅडम. आष्टीच्या ह्या तहसीलदार ज्या आहेत यांनी प्रचंड स्वरूपामध्ये दादागिरी सुरू केलेली आहे. काही दिवसापूर्वी दौलवडगावमध्ये एका शेतकऱ्याचे घर पाडलं होतं. त्या शेतकऱ्याचं रस्त्यावर घर येतोय का नाही येतंय या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देणं आवश्यक असताना त्या शेतकऱ्याचं त्या मॅडमनं कुठलाही नोटीस न देता कुठलाही आदेश न काढता नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन करून दौलडगाव येथील शेतकऱ्याचं घर पाडलं. अनेक लोकांवर या मॅडम अन्याय करतात आणि माझ्या माहितीप्रमाणे यांना अँटी करप्शनमध्ये सुद्धा चौकशी होऊन वैशाली पाटील यांना अटक केलेली होती. यांचं खरं नाव वैशाली पाटील नसून वैशाली नेमगोंडा म्हणून काहीतरी नाव आहे. या मॅडमने प्रचंड स्वरूपामध्ये दादागिरी केल्यामुळं तलाठी याचे भयभीत झालेले आहेत आणि तलाठी भयभीत होऊन चुकीचे पंचनामे तलाठ्याकडून करून घेतले जात आहेत. मी शासनाला विनंती करतो, मी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांना विनंती करतो की कुठंतरी या तहसीलदार बाईला आपण आवर घालावा आणि जे खरे पंचनामे आहेत 2 हेक्टरपर्यंतचे ते पंचनामे करावेत. खरडून गेलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी. आमच्या धामणगाव गटामध्ये सुरुडी गणामध्ये या बाईला सुरुडी गणाचं का वावडं काय माहीत नाही आम्हाला. धामणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचं काम या मॅडम करत आहेत. महिला म्हणून आम्ही मान ठेवत आहोत, परंतु मी शासनाला पुन्हा एकदा सूचित करू इच्छितो की कृपया या मॅडमला आपण कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमचा दणका या मॅडमला दाखवू. आम्ही आंदोलन ह्या मॅडमवर इतकं कठोर आंदोलन करू की या मॅडमला आष्टी सोडून जावं लागेल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो.